मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातील विजयी उमेदवार संजय दिना पाटील यांची पूर्व परिचय आणि थोडक्यात माहिती आपणास यामधून मिळणार आहे। संजय दिना पाटील यांचा जन्म 16 जानेवारी 1969 ला झाला। त्यानंतर 1987 ला पुणे बोर्डातून ते SSC झाले। त्यानंतर 1992 ला HSC मुंबई बोर्डातून झाले आणि त्यानंतर BCom वर्ष ते मुंबई विद्यापीठातूनच झाले। त्यांना या निवडणुकीमध्ये 2,84,108 मतं मिळाली आणि त्यांचे विरोधी जे होते मिहीर कोटेचा त्यांना 2,59,746 मतं मिळाली आणि या संजय दिना पाटील यांनी मिहीर कोटेचा यांच्यावर 29,861 मतांनी विजय मिळवला। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात यापूर्वी 2014 ला किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटील आणि 2019 ला मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशा लढती झालेल्या होत्या। तर 2014 ला हे लोकसभेमध्ये होते। आता यामध्ये मनोज कोटक यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, पण खासदार जे मनोज कोटक यापूर्वीचे होते त्यांची एक थोडीशी नाराजी या मतदारसंघामध्ये होती। लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये साधारण 16 लाख मतदार होते। यात हिंदू 70-80%, 70% मुस्लिम 15-20%, शीख ख्रिश्चन बौद्ध जैन 5-10% आणि अन्य मागासवर्गीय 10-5% असं होतं। यापूर्वी या मतदारसंघामध्ये SG बर्वे हे निवडून आले खासदार म्हणून। त्यानंतर खासदार म्हणून तारा सप्रे या निवडून आल्या। त्यानंतर राजाराम कुलकर्णी हे खासदार म्हणून निवडून आले। याच मतदारसंघातून सुब्रमण्यम स्वामी हे खासदार म्हणून निवडून आले। गुरुदास कामत याच मतदारसंघातून निवडून आले। त्यानंतर जयवंतीबेन मेहता म्हणजे आईला रांगणेकर वगैरे त्यांच्या सहकारी होत्या, तर त्याही याच मतदारसंघातून निवडून आल्या। आईला रांगणेकर मार्क्सिस्ट होत्या, त्या वेगळ्या पक्षाच्या, आणि इम्रोलाल कुलकर्णी या वेगळ्या पक्षाच्या। म्हणजे त्या वेळेस खूप महत्वाचं असं एक निवडणुका झाल्या होत्या त्या। प्रमोद महाजन हे राष्ट्रीय भाजपचे नेते ते याच मतदारसंघातून निवडून गेले मुंबई उत्तर पूर्व। त्यानंतर किरीट सोमय्या हे आपले भाजपचे नेते प्रवक्ते वगैरे, तर तेही याच मतदारसंघातून निवडून गेले, कोणता मुंबई उत्तर पूर्व। त्यानंतर संजय दिना पाटील हे 2014 ला याच मतदारसंघातून निवडून गेले आणि आता परत संजय दिना पाटील या मतदारसंघाचे परत एका निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। आता या मतदारसंघामध्ये घाटकोपर पूर्व, मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द आणि शिवाजीनगर अशी संमिश्र वस्ती आहे। आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे या भागामध्ये शहरी मतदारसंघ असल्यामुळे अरुंद रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, त्यानंतर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या केल्या पाहिजे। त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या सरकारी योजना आहेत लाभाच्या, की लोकांना अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न आहे, तर अन्नधान्य म्हणजे जे लोक सरकार आज 5 किलो 10 किलो
मोफत धान्य देतं, तर त्या धान्याची एक परिस्थिती ती वाढवली पाहिजे. म्हणजे लोकांना एक 20 किलो धान्य दिलं पाहिजे. त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून गोरगरीब जनतेला एक 1,500 अनुदान मिळतं, तर ते अनुदान एक 2 ते 2.5-3 हजारापर्यंत वाढवलं पाहिजे. अशा पद्धतीचा की जसं शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देता 3,000 6,000, तसं एक सर्वसामान्य माणूस की जो शहरामध्ये राहतो मुंबईसारख्या आणि त्यांना जगण्यासाठी एकंदरीत ज्या भाग लागतो, जगण्यासाठी जो भाग लागतो, तर त्या भागामध्ये त्यांना एक अनुदान हे वाढून मिळालं पाहिजे. म्हणजे साधारण एक निराधारांना 2-3 हजारामध्ये महागाई वाढल्यामुळे अनुदान जास्तीत जास्त दिलं गेलं पाहिजे. म्हणजे तो एक प्रश्न सोडवता येईल. म्हणजे वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतील, विधवा अनुदान योजना किंवा महापालिकेमार्फत ज्या योजनाला असतात त्या योजना, तर शहरी भागातले प्रश्न वेगळे असतात. शहरी भागामध्ये कचऱ्याचा प्रश्न असतो, शहरी भागामध्ये मल पाणी गटाराचा प्रश्न असतो, शहरी भागामध्ये अरुंद रस्त्याचा प्रश्न असतो, वाहतूक कोंडीचा प्रश्न असतो, प्रदूषणाचा प्रश्न असतो. असे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी यापूर्वी एकदा 2014 ते 2019 या संजय दिना पाटील यांना निवडून दिलेला होतच आणि परत जनतेने त्यांच्यावरच प्रेम विश्वास करून परत त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि या मतदारसंघातील लोकांची जी कामं आहेत की लोकलचे काही प्रश्न आहे, प्रवासाचे बेस्टच्या प्रवासाचे प्रश्न आहेत किंवा इतर लोकांच्या विविध बेरोजगारांचा प्रश्न आहे, अशा अनेक जे प्रश्न शहरी भागामधील असतील ते सोडवण्यासाठी हे खासदार आपणास सहकार्य करतील आणि त्या एक लोकसभेच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवतील अशी एक सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे. आता हे खासदार हे जे आपणाकडं संजय निवडून आलेले आहेत, हे एक तडफदार, चांगल्या पद्धतीचे आणि खूप चांगलं काम करणारे म्हणून यांना परत ही संधी पक्षातर्फे देण्यात आलेली होती. आणि त्यांनी आता या लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम जर केलं तर एक त्यांना विविध प्रकारचं पुढं, कारण 2 वेळा खासदार झाले, 3ऱ्या वेळेस मंत्रीपदही मिळू शकतं अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी तुमच्या एकंदरीत केलेल्या कामावरच पुढे मंत्रीपद कुणाला द्यायचं, कशा पद द्यायचं हे वरिष्ठ ठरवत असतात, त्या पक्षाचे किंवा कशा पद्धतीचे. परंतु विरोधी पक्षात असल्यानंतर देखील एक चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही करू शकता. म्हणजे हाही भाग यामध्ये तुम्हाला विचारात घातला पाहिजे की केवळ सत्ताधारी पक्षात आल्यानंतरच मंत्रिपद मिळेल किंवा सत्ताधारी पक्षातील लोकांनाच सर्व काही कामे मिळतील असं काही नाहीये. विरोधी पक्षातील जे लोक येतील त्यांनाही पण एक चांगल्या पद्धतीने काम करून आपला लोकसभेमध्ये ठसा उमटवता येतो. त्यासाठी लोकसभेमध्ये हे गेले यांचं आपण अभिनंदन करू, संजय दिना पाटील यांचं, आणि एक पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा करू. आमचं ATM न्यूज वर्ल्ड हे जे चॅनल आहे हे सर्व भारतामध्येच काय पण जगामध्ये मराठी माणूस बघितला जातो. मराठी माणूस बघतात, लाखो याचे सबस्क्रायबर पण करत असतात. तर तुम्ही या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या चॅनलला आणि जास्तीत जास्त हे चॅनल शेअर करा. हे चॅनल ATM न्यूज वर्ल्ड, ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला फ्री जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे फ्री मध्ये होत असतं आणि एक जास्तीत जास्त या चॅनलचा प्रसार करा आणि शेअर करा. ही आपणास म्हणजे आपणामध्ये आपले प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वाची गोष्ट. त्यानंतर हा व्हिडिओ परत आपल्या खासदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपापले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सर्व सोडवण्यासाठी खासदार प्रयत्नशील राहतीलच.